सो हॅलो गाईज, आपण आता आहोत नेपाल सिरीजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. सो शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आता डोलेश्वर महादेव इथे आलेलो आहोत. हे बघा समोरच तुम्ही गेट पाहू शकता. हां आता बघा. सो चला आपण आता डोलेश्वर महादेव पाहूया. सो गाईज, हा पहा एंट्री गेट किती मोठा आहे पहा. एकदम साईडला दुकानं वगैरे सगळं आहे. तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर इथं करू शकता. एंट्री गेटच कसं नाही बघा, लय मोठं आहे. दोन एंट्री गेटा. सो गाइस, हे पहा डोलेश्वर महादेव शिवलिंग. कहते हैं कि केदारनाथ जाने वाले श्रद्धालुओं की यात्रा डोलेश्वर महादेव मंदिर नेपाल जाकर ही पूरी होती है. ऐसी मान्यता है कि केदारनाथ में भगवान भोलेनाथ का शरीर और मुख्य डोलेश्वर महादेव मंदिर में है. इसी कारण जब तक भक्त दोनों स्थान पर दर्शन न कर ले, ये यात्रा अधूरी ही मानी जाएगी. सो गाईज, आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो 108 शिवलिंग आहेत ना तिथं. सो गाईज, हे पहा 108 शिवलिंग आहे तिथं. शिवलिंग बघितले. सो गाईज, हनुमानजी पण विराजमान आहे ते बघा. आणि गणेश मंदिर पण आहे समोर. जय बजरंगबली. हे पहा गणपती बाप्पा मोरया. विघ्नहर्ता. सो गाईज, आता आपण आहोत सांगा वर्ल्ड्स टॉलेस्ट शिव स्टॅच्यू बघायला आलोय बघा. समोरच आहे हा पहा ब्रिज. बाबा खतरनाक होता हा ब्रिज. महादेव के सस्पेंशन ब्रिज पे. तो आज अपना काठमांडू एक्सप्लोर करने का लास्ट दिन है, एड हो जाएगा. तो देखते आगे, चलो पूरे भी दिखाते आपको. इसके चालू म्हणजे सो गाईज, हा रस्ता आहे ना खूप डेंजर आहे. जायला येताना काय नाही वाटत, पण जाताना बाबा खूप डेंजर. अजून रस्ता बनला नाही इथं. सो गाईज, आता आपण एंटर होतोय वर्ल्ड टॉलेस्ट शिवा स्टॅच्यू बघायला आहे बघा. हा अजून बनते म्हणजे काम चालू होतं याचं. हे पहा
हे पहा 12 ज्योतिर्लिंगचे प्रतिबिंब केले तुझ्या समोर. 12 ज्योतिर्लिंग आहे ते नावं दिलेत खाली. श्री सोमनाथ. सो गाईज आता आमचं दर्शन झालं आहे. आता आम्ही चाललो खाली. हा पहा रस्ता. एक अजून रस्ता झालेला नाही इथं, म्हणजेच काम चालू होतं आम्ही चाललेलो तेव्हा. हे पहा. सो गाईज तिथून आता आम्ही डायरेक्ट इथं आलो आहे. हा सेल्फी पॉईंट आहे असं ड्रायव्हर म्हणत होता. सो बघा आम्ही इथं थांबलो खूप वेळ, नंतर बघ निघालो. सो गाईज आता आम्ही टेंट लावतो तिथं. आपल्याला जेवण बनवतो. हा केली केली केली. टाइम लॅब नाही आपला डायरेक्ट आहे. आम्ही किती जेव. हा Kan? त्यांचा दाखवत आहे की काय आहे. यो रेड बुल आहे काय. थाई बुल. ये रेड बुल है क्या. कितने का ये. 140 नेपाली. कुरकुरे फेक. सो गाईज आता मी जेवण झालंय. आता मी जेवायला बसलोय बघा मस्तपैकी. एकदम मस्त जेवण झालेलं. कूल गॅस वगैरे. सो गाईज ते सर्व झाल्यावर आम्ही पुन्हा एकदा आणखी एक सेल्फी पॉईंटवर थांबलो. मस्त सेल्फी पॉईंट होता. मस्त खूप सारे फोटो काढले. आमच्या इंस्टाग्राम आय डीवर भेटेल, तुम्हाला जाऊन चेकआउट करू शकता. सो आता हा लास्ट. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेअर तर करा. कमेंट करायला पण विसरू नका. कमेंट आम्हाला महत्त्वाचे आहे, कारण की कसं चांगले व्हिडिओ असते का नाही ते समजतं ना. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय. आणखी भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट जर्नीमध्ये. लवकरात लवकर ब्लॉग येते. बाय.